दरम्यान या जमीन घोटाळ्यावर आता कारवाई करण्यात आलेली आहे। एकूणच या संदर्भातल्या टॉप 9 बातम्यांच्या माध्यमातून आढावा घेऊयात। सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांसंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराज। सूत्रांची माहिती, सुप्रिया सुळे पार्थ पवारांविरोधात कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्यानं अंतर्गत नाराजी असल्याची माहिती। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणाविरोधात मनसेचं आंदोलन, शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वात आंदोलन, पार्थ पवारांचा पुतळा आणत जोरदार घोषणाबाजी। पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचंही आंदोलन सुरू। दरम्यान मूळ मालकांना जमीन पुन्हा माघारी द्या या मागणीसाठी आंदोलन, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी। पार्थ पवार संचालक असलेल्या अमेडिया कंपनीवर गुन्हा दाखल, तर मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचीही माहिती, तर जुना सातबारा दाखवून व्यवहार करण्यात आला असल्यामुळे सब रजिस्ट्रारवर सुद्धा गुन्हा दाखल होणार। सहनोंदणी महानिरीक्षक रवींद्र मुठेंची माहिती। कोरेगाव पार्कातील जमीन विक्रीच्या परवानगीसाठी फाईल माझ्याकडे आली होती, मात्र माझ्या नकारानंतर ही फाईल आणण्यासाठी दबाव टाकण्यात आला। नंतर 2013 मध्ये थोरातांनी सुद्धा परवानगीसाठी नकार दिला। खडसेंची माहिती। हायकोर्टाने सुद्धा यांना परवानगी दिलेली नव्हती आणि त्यावेळेस मग बऱ्याचपैकी म्हणजे सातत्याने पाठपुरावा करणं, मग बिल्डर्स, मग डेव्हलपर्स वगैरे जे काही असते यांच्यामधनं फौज करणं वगैरे अशा स्वरूपाचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला। अमेडिया कंपनीचा सहभाग असलेल्या पुण्यातील आणखी एक जमीन घोटाळा समोर, तर कृषी विभागाच्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवून अपहार केल्याचाही आरोप। दिग्विजय पाटील, शीतल तेजवारींसह तहसीलदार येवलेंवर गुन्हा दाखल। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी समिती गठीत, मुद्रांक शुल्क चुकवल्या प्रकरणी तपास होणार, तर 7 दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचेही आदेश। शीतल तेजवानींचं आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर। शीतल आणि तिचा पती सागर सूर्यवंशीनं बनावट कागदपत्रांच्या आधारे 10 कर्ज उचलली आहेत। तब्बल 41 कोटींची रक्कम इतरत्र गुंतवली होती। पुण्यातील बावधन पोलिसांचा दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये छापा, तर पार्थ पवारांशी संबंधित कंपनीच्या जमीन व्यवहाराचे दस्त ताब्यात।